नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक अशी केळफुलाची भाजी. तर केळफुलाची भाजी बनवण्यासाठी इथे मी हा केळफूल घेतला आहे. हा बघा, तुम्हाला माहितीच असेल, हा केळीवर येतो केळफूल. त्याची आता आपण भाजी बनवणार आहोत. एक 10 मिनिटात ही भाजी होऊन जाते. तर आता आपण हा पहिला साफ करणार आहोत. त्यासाठी याच्यावरची हे बघा, हे असं काढायचं. काढल्यानंतर याच्यामध्ये ही फुलं असतात, ही आपल्याला अशी काढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ही फुलं असतात, ही आपल्याला काढायची. आपल्याला एक एक पानसा काढून घ्यायचा. हे बघा, किंवा अशी ही फुलं येतात. अशा प्रकारे आता आपल्याला ही सगळी अशीच याच्यातून फुलं याची काढून घ्यायची. तर बघा, इथे आपण सर्व ही केळफुलांची फुलं काढून घेतलेली आहेत. आता ही आपल्याला साफ करायची आहे. पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये चणा डाळ टाकणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी एक छोटी वरची चणा डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला एक 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायची आहे. ही आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि मग भिजून झाल्यानंतर आपल्याला ही उकडून घ्यायची आहे. तर ही आपण आता साईडला ठेवू. तर केळफूल कसं साफ करायचं तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे असं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अशी कडक अशी काठी असते बघा, ही आपल्याला यातून काढायची असते. दुसरं दाखवते. हे बघा, ही काडी आपल्याला अशी काढून टाकायची. ही कडक असते, ही शिजत नाही, त्यासाठी आपल्याला काढून टाकायची आहे. ही सफेद फुलं अशी साफ करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये काही की लाल कलरची फुलं असते बघा, ही पण साफ करताना ह्याच्यामध्ये जो हे बघा, ही काठी असते कडक, ही आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. आणि याच्यावरती जो हा लाल कलरचा कवर आहे ना, हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हे असेल तर हे आपल्याला फक्त घ्यायचं आहे. आणि जी सफेद फुलं असतात त्याच्यावरचं आपल्याला तसंच ठेवायचं. तर अशा प्रकारे आता आपल्याला ही सर्व फुलं साफ करून घ्यायची आहेत. तर हे बघा, इथे आपण ही सगळी फुलं साफ करून घेतलेली आहेत. आता आपण ही गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. ते गरम पाणी केले मी, त्यात ही आपल्याला फुलं टाकून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. कारण की याच्यामध्ये चिकटपणा वगैरे असतो, तो मग तो सर्व निघून जातो. पाण्यामध्ये थोडा वेळ आपल्याला अशी ठेवायची आणि मग ती काढून टाकायची. आपण ही त्या चाळणीमध्ये आपल्याला काढून द्यायची आहे बघा. त्याच्यामध्ये त्याला काढून ठेवायचे आहे आणि पूर्ण यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळलं की मग आपण ही बारीक अशी कट करून घेणार आहोत. तर इथे आपण ही केळफुलाची भाजी बघा बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत एक अर्धा चमचे मोहरी. मोहरी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं, थोडंसं हिंग, इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि 2 मिरच्या.
हे आता आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. त्याच्यानंतर कढीपत्ता. आता कांदा आपल्याला चांगला शिजून घ्यायचा एकदम असा गुलाबी होईपर्यंत. तर इथे आपला कांदा आता शिजलेला आहे. त्यात आपण टाकणार आहोत एक टोमॅटो. टोमॅटो आपलं थोडं परतून घेऊया. तेलफुलाची भाजी खूप छान लागते. फक्त थोडी साफ करण्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागते. भाजी एकदम मस्त लागते. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. अर्धा चमचे हळद, अर्धा चमचे गरम मसाला आणि एक पाव चमचा धने पावडर. तर मिक्स करून घेऊया. आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण जी चणा डाळ मगाशी भिजत टाकली ती आपण पूर्णपणे बघा अशी उकडून घेतलेली आहे, शिजवलेली आहे पूर्ण. कारण भाजी शिजायला वेळ लागत नाही, त्यासाठी आपण ही शिजवून घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया. आणि यात आता टाकणार आपण कट केलेला केळी. त्याच्यानंतर आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. पाहू शकता किती छान दिसते एकदम भाजी. अजिबात वेळ लागत नाही शिजायला. आता एक 5 मिनिटात ही होऊन जाईल. मिक्स झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर. आता एकदा मिक्स करूया. मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही आपली मिक्स करून झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून याची चांगली वाफ काढून घेणार आहोत एक 5-7 मिनिटं. तर ही प्लेट इथे आपली 5-7 मिनिटं झालेली आहे आणि वाफ सुद्धा निघालेली आहे बघा. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली चविष्ट पौष्टिक अशी केळफुलाची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि इतकी टेस्टी लागते ना. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.